वारणा कोडोली परिसरात आज होळी आणि उद्या नळी या उक्तीप्रमाणे होळीला पोळीचं दान देत आणि दुसऱ्या दिवशी नळी फोडत चिमुकल्यांनी दिमडीच्या कडकडाटाचा धिंगाणा घालत शिमग्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला। वारणा कोडोली परिसरात गावोगावच्या ग्रामदेवतांच्या मंदिरासमोर शेणी गोवऱ्यांची सामूहिक होळी पेटवण्यात आली। या होळीला पोळीचं दान देत मुलाबाळांना, गुराढोरांना सर्वांना दीर्घायुष्य आणि सुख शांती समाधान लाभो अशी प्रार्थना करत ग्रामस्थांनी होळी पूजन करून आशीर्वाद मागितला। गावातील चिमुकल्यांनी एकत्र येऊन घराघरातून प्रत्येकाच्या दारात जाऊन दिमडी वाजवत शेणी गोळा केल्या। चिमुकल्यांनी दिमड्यांचा कर्णकर्कश आवाज करत अख्खं गाव दणानून सोडलं होतं। अनेक चिमुकल्यांनी तोंडावर हात मारत बिनधास्तपणे बोंब मारत शिमग्याचा मनमुराद आनंद लुटला। होळी पेटवताना होळीत मध्यभागी रोवलेले एरंडाचे झाड ज्या बाजूला पडेल त्या बाजूने या वर्षीचं पर्जन्यमान अधिक असण्याची शक्यता वर्तवली जाते। होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून अनेकांनी होळीभोवती 5 प्रदक्षिणा घातल्या। गावातील सर्व अबालवृद्ध एकत्र येऊन होळीचं मनोभावे पूजन करून नारळ देत अग्निदेवतेकडून आशीर्वाद मागितला। रंगपंचमीलाच रंग उधळण्याची प्रथा असली तरी कामाच्या निमित्तानं आलेल्या परप्रांतीयांनी होळीच्या दिवशी रंगाची उधळण करत एकमेकांना रंग लावत गाण्याच्या ठेक्यावर नाचत धिंगाणा घालत होळीच्या सणाचा आनंद लुटला।